Hello everybody, Tanmay here. Today I have my old friend with me, Dr. Yogesh Garud, who is MBBS and MS General Surgeon, and he has ranked 10 in the examination INS SS plus AIMS. He got 15 rank all India. So Dr. Yogesh Garud, please tell me that what is INISS stands for. Please elaborate more. Yeah, so INISS is Institute of National Importance. So Okay. it includes all top institutes, central government institutes central institutes like AIMS, PGI and JIPMER. So AIMS Delhi, everyone knows about it. AIMS Delhi gave the protocol about COVID-19. So how to treat COVID-19. So it is the top institute in India, and so the examination is all about entering for super specialty in MCH surgical oncology, which I have appeared for, and it includes only the top three colleges in India: AIMS, JIPMER, and PGI. So getting in that college is very prestigious in our medical field. So heartiest congratulations Yogesh for your achievement. Thank you, Tanmay. ओके सो ज्यांना माहीत नाही योगेश आणि मी एकाच स्कूलमध्ये शिकलेलो आहे आणि आपण आता परत स्कूल डेजकडे परत जाऊया. तर योगेश 10वीला असताना आपण तू ए डिव्हिजनमध्ये होता आणि ए डिव्हिजनमध्ये जास्त करून सगळे लोक ए डिव्हिजन बी डिव्हिजन आणि यातले जेवढे पण स्टुडंट्स होते सगळे एक्झामकडे आणि स्टडीजकडे फोकस करायचे, पण खूप खूप कमी असे मुलं होते जे ॲक्च्युली फोकस करायचे स्पोर्ट्सकडे. त्यातला तू एक होता. तू खूप जास्त स्पोर्ट्सकडे तू वळलेला होता आणि स्टडीज प्लस स्पोर्ट्स दोन्हीकडे तुझं कॉन्सन्ट्रेशन होतं. तर खूप कमी जण होते जे स्पोर्ट्सकडे ॲक्च्युली वळलेले होते 10वीच्या टाईमला. आणि असा टाईम होता की 21 दिवसावर बोर्ड एक्झाम होती, 10वीची बोर्ड एक्झाम. आणि योगेश प्रिलियम्स बुडवून अशी परिस्थिती आली होती की प्रिलियम्स बुडून त्याला नॅशनलसाठी खेळायला जायचं होतं टेबल टेनिसला. सो की अशा टाईममध्ये की 21 दिवसावर बोर्ड एक्झाम आहे आणि नगरसारख्या सिटीमध्ये जिथे 10वीला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, अशा सिटीमध्ये योगेशनी प्रिलियम्स बुडवून नॅशनलला गेला. तिथे त्याला सिल्वर मेडल पण भेटलं आणि त्याच्यानंतर 10वीची जी एक्झाम होती बोर्ड एक्झाम त्याच्यामध्ये पण त्याला 99% भेटले. तर ही अचिव्हमेंट तू कसं अचीव्ह केलं याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. ॲक्च्युली ह्या गोष्टीचं जर वन वर्डमध्ये जर आन्सर द्यायचं झालं तर मी म्हणेल की फोकस. तर 10वी हे असं वर्ष होतं की आमच्या छोट्या नगरसारख्या छोट्या शहरांमध्ये 10वी म्हणजे खूप महत्त्वाचं असं समजलं जातं की 10वीत जर मार्क पडले तर पुढं करिअर चांगलं, फ्युचर चांगलं, आणि नाही पडले तर मग पुढं काय होणार असं लोकांना वाटतं. तर मग तरीसुद्धा माझी आवड ही खेळात खूप होती. अभ्यास पण मी करायचो, दोन्ही पण बॅलन्स ठेवायचो, पण खेळात आवड असल्यामुळे 10वीत असून सुद्धा बरेच लोक माझ्यासोबतचे 10वीत खेळणं, टेबल टेनिस जरी चांगले खेळत होते तरी सोडून देतात की 10वीचा अभ्यास. पण मला असं वाटतं की जर आपण दोन्ही पूर्ण फोकसनी केलं तर आपण दोन्ही बॅलन्स करू शकतो. तर माझं मूळ हेच होतं की मी रोज जे काही क्लासेस असतील, शाळा असेल, तर ते मी व्यवस्थित लक्ष देऊन फोकसनी ऐकायचो क्लासेस आणि शाळेत सगळे लेक्चर्स. आणि संध्याकाळी आल्यावर मी कमीत कमी रोज 2 ते 2.5 तास फक्त अभ्यासाला द्यायचो आणि 1 तास रोज टेबल टेनिस कंपल्सरी खेळायचो. आणि जेव्हा पण मी स्पोर्ट्स खेळत असेल किंवा अभ्यास करत असेल, जे पण मी करत असेल ते पूर्ण फोकसनी करायचो, जेणेकरून जे पण करतोय त्याचा रिझल्ट हे आपोआपच मिळायचं. आणि जे पूर्ण फोकसनी करायचो ते एन्जॉय करायचो, वेदर इट इज स्टडीज और वेदर इट इज टेबल टेनिस. आय यूज टू एन्जॉय इट, अँड वेन यू एन्जॉय द थिंग विथ इंटेन्स फोकस, तो सक्सेस तो अपने आप आ जाता है. मतलब रिझल्टचं तुम्हाला चिंता करायची गरज नाही, ते तर येणारच आहे. जसं आमच्या शाळेचंच ब्रीदवाक्य होतं की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे कर्म करा, फळ तर तुम्हाला मिळणारच आहे. फळाची चिंता करूच नका, तुम्ही तुमचे कर्म करा, फळाची चिंता करू नका. हे जर तुम्ही फॉलो केलं आपण सगळ्यांनीच आणि पूर्ण फोकसनी जे काय तुमचे हॉबीज आहेत किंवा तुमचं करिअर असेल, अभ्यास असेल, पूर्ण फोकसनी केलं तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला अल्टिमेटली मिळून जाईल. पण ते फोकसनी करणं आणि एन्जॉय करणं हे दोन्ही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आय यूज टू कीप अ बॅलन्स इन 10th स्टँडर्ड अँड यूज टू डू ओनली 2 थिंग्स, स्टडीज अँड टेबल टेनिस. आय डू नॉट यूज टू अदर काइंड्स ऑफ टाइमपास. लाईक काही मुलं मित्रांसोबत फिरतात, उन्हाळ्यात करतात, टी व्ही किंवा कार्टून बघणं किंवा बाकीचं अजून काही टाइमपास असतील किंवा मुलींच्या मागे फिरणं, ते मी सगळं नाही करायचं. माझा पूर्ण फोकस स्पोर्ट्स आणि अभ्यासातच होता. त्यामुळं दॅट वॉज द फोकस वॉज द मेन फॅक्टर आय थिंक.
ऑसम ऑसम. हे फोकसबद्दल आणि हे जे तू सांगितलं की इंटेन्स फोकसने सगळं करायचं, हे सेम थिरीज बिझनेसमॅन्स मोठे मोठे बिझनेसमॅन्स यूज करतात. Yes. आणि आपण पुढे अजून बोलूच की फोकस आणि अजून इंटेन्स फोकसनी योगेशनी कशी अचिव्हमेंट केली या मोठ्या एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे. तर लहानपणीच्या अजून थोडीशी 2-3 मिनटं घेऊया की लहानपणी तू कसा होता ॲक्च्युअलमध्ये. वेन यू एक्स्ट्रोवर्ट इंट्रोवर्ट, थोडासा खोडकर होता की खूप स्टडीजमध्ये स्पोर्ट्समध्ये तर तुझं फोकस होताच. प्लस अजून 10वीमध्ये असताना वेन युअर इन 10th व्हॉट यू वॉन्टेड टू बिकम इन लाईफ. सो व्हॉट वॉज युअर व्हॉट वर युअर गोल्स इन ऑल. सो प्लीज टेल मी अबाउट दॅट. सो लहानपणी जर सांगायचं झालं तर स्कूलमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ स्टँडर्ड ऑर टिल 7th स्टँडर्ड मी एकदमच खोडकर होतो. मी असं एकदमच सिन्सिअर स्टुडंट किंवा अभ्यासू असं नव्हतो. पण जेवढा मिनिमम आमच्या इथं ॲक्च्युली मी ज्या स्कूलमध्ये होतो तिथं थोडंसं कॉम्पिटेटिव्ह वातावरण होतं की A डिव्हिजनमध्ये अभ्यासू मुलं चांगले म्हणजे टॉप मारणारी मुलं, B डिव्हिजन C डिव्हिजन असं असल्यामुळं मग मी वातावरण तसं असल्यामुळं जेवढा मिनिमम अभ्यास लागायचा की A डिव्हिजनमध्येच राहण्यासाठी तेवढा मी करायचो एक्झाम आला. पण अदरवाईज बाकी फुल इयर मी खेळणं इकडे तिकडे उड्या मारणं आणि थोडासा शाळेतसुद्धा मी एकदम 7वीपर्यंत मी खोडकर होतो. म्हणजे मुलांना खोडा काढणं आणि मग शिक्षकांचे बोलणे काढणं. 7वीपर्यंत तर माझा प्रवास असा होता. आणि नंतर मग मी हळूहळू 8वी 9वी जसं थोडं मोठं होत गेलो, घरच्यांनी पण सांगितलं की आता 9th 10th येते, थोडंसं सिरियस व्हायला पाहिजे, थोडासा अभ्यास चालू करणं, पुढचं त्याच्यावर करिअर डिपेंड आहे असं जरा घरच्यांनी समजवल्यामुळं मी मग तेव्हा थोडंसं 9th 10th स्टँडर्डमध्ये अभ्यासाकडे वळलो. आणि तेव्हा मग खोडकरपणा वगैरे आपोआपच कमी झाला. मी थोडासा तेव्हा मग इंट्रोवर्ट झालो. जोपर्यंत 7th स्टँडर्डपर्यंत खोडकर होतो तोपर्यंत मी एक्स्ट्रोवर्ट होतो, इकडे तिकडे जायचं खेळायचं. पण जसं मी 9th 10th स्टँडर्डला आलो थोडा अभ्यास जास्त करायला लागलो आणि मग एकदम शांत होऊन गेलो, इंट्रोवर्ट होऊन गेलो. सो दॅट वॉज माय ट्रान्सफॉर्मेशन इन अराउंड 9th स्टँडर्ड. सो जेव्हा अभ्यास करायला लागलो सिरियस झालो तर पूर्णपणे इंट्रोवर्ट झालो. मग जास्त खोड्याने कळायचं, जास्त कोणाशी बोलायचं नाही, पूर्णपणे फोकस. ओके. सो 10thपर्यंत तरी जर्नी अशी होती. आणि दुसरा प्रश्न असा होता की काय व्हायची इच्छा होती 10thमध्ये किंवा स्कूलमध्ये. तर लहानपणापासून मला वेगवेगळे विचारायचे की कधी आर्मीत जावं किंवा कधी सायंटिस्ट व्हावं. कारण मला लहानपणापासून एक क्युरियोसिटी असायची कायमच की नवीन गोष्टी शोधायची. म्हणजे स्कूलमध्ये जेव्हापासून समजायला लागलं 8th 9th 10th स्टँडर्ड की काहीतरी नवीन शोधण्याची मजा आहे ती दुसरी कशातच नाही. लाईक इन्व्हेन्शन्स. तर मला तेव्हा वाटायचं की सायंटिस्ट व्हावं आणि काहीतरी नवीन काहीतरी शोधून काढावं. अजूनही ते आहे. जरी मी आता पुढे मी कॅन्सर सर्जरीसाठी जाईल तर मला अजूनही इच्छा आहे की कॅन्सरमध्ये काहीतरी नवीन शोध लावावे जेणेकरून खूप लोकांचा फायदा होईल. तर ती गोष्ट अजूनही आहे. पण बाय प्रोफेशन माझ्या मनात वेगवेगळे थॉट्स होते आर्मी किंवा सायंटिस्ट. सो ॲट द सेम टाईम माझ्या मनात खूप विचार असायचे. पण मी स्कूलमध्ये जिथे जायचो, क्लासेसमध्ये जिथे जायचो तर माझे मम्मी बाबा त्यांचं नामांकित डॉक्टर असल्यामुळे नगरसारख्या ठिकाणी त्यांना नगर जिल्ह्यात सगळेच लोक ओळखायचे. त्यामुळे स्कूलमध्ये किंवा क्लासेसमध्ये गेल्यावर सगळे टीचर्स म्हणायचे की तू तर काय पुढे जाऊन डॉक्टरच होणार. तर मी स्वतः कधी स्कूलमध्ये ठरवलं होतं की मी पुढे जाऊन डॉक्टर होईल किंवा कॅन्सर सर्जन होईल किंवा अजून काही मोठं कॅन्सर सर्जन होईल, सुपर स्पेशालिटी करेल असं तेव्हा कधी मी डिसाईड नव्हतं केलं. पण जसा टाईम पुढं जात गेला 11thला गेलो तेव्हा मग चूज करायची वेळ आली की आता इंजिनिअरिंग साईड मेडिकल आपल्या इथे 2च गोष्टी असतात छोट्या शहरांमध्ये. तर त्यावेळी मग बॅकग्राऊंड होतं आणि खूप स्ट्रॉंग होतं आणि मला पण आवड होतीच बायोची. सो त्यावेळी मी 11वीला बायो चूज केलं आणि मग तेव्हा फिक्स झालं की मी डॉक्टर होणार, MBBS होणार. ओके, सुपर आन्सर. सो आता हायस्कूलपर्यंतची जर्नी झाली. आता हायस्कूलला 10thला 99% मिळवल्यानंतर तो सक्सेस पुढं कसा तू कायम ठेवला की त्याच्यामध्ये काही पुढं खाली चढउतार आले, त्याच्यानंतर 11वी 12वी आणि MBBS पर्यंत आपण जाऊया थोडंसं पुढं आता स्टार्ट करूया जर्नी. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांग. 11वी 12वीचं जर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर 10वीला जे सक्सेस आलं होतं तर ते 99%. तर ते मलासुद्धा वाटलं नव्हतं की एवढं मिळते. तर त्याच्यामुळे काय झालं ॲक्च्युली थोडंसं मी म्हणजे सक्सेस आल्यानंतर ते साईडला ठेवून जमिनीवर राहून पुढच्या टार्गेटवर फोकस करणं खूप गरजेचं आहे हे आत्ता कळतं. पण त्यावेळी 11वी 12वीमध्ये थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स थोडासा झाला होता आणि मग
त्याच्यामुळे थोडासा फोकस कमी झाला होता माझ्या अभ्यासावर. बाकीच्या गोष्टी क्लास सोडून क्लासनंतर मित्रांसोबत फिरणं थोडंसं वाढलं होतं. त्याच्यामुळे 11वीमध्ये फार असं मी फोकस नव्हतं जर खरं सांगायचं तर. आणि 12वीत पण परत थोडंसं वाटायला लागलं की आता आपल्याला MBBSला तर जायचंच आहे, परत अभ्यास करायला पाहिजे. तर सो 12वीत एंट्रन्सच्या जर 4 ते 5 महिने आधी मी पुन्हा फोकस माझा आणला. एंट्रन्स जवळ आली, थोडं स्ट्रेसही आला की आता MBBSला आपल्याला जायचंच आहे, चांगल्या कॉलेजला मिळवायचं. तर शेवटचे 5 ते 6 महिने परत फोकस आणला आणि परत गाडी ट्रेन रुळ आणून पुन्हा अभ्यास केला आणि जेमतेम चांगल्या कॉलेजला MBBSला ॲडमिशन मिळेल एवढे मला मार्क पडले. आणि नशिबाने त्यावेळी थोडी मेहनत आणि थोडं जास्त नशीब म्हणता येईल की मी चांगल्या कॉलेजला MBBSला मेरिटनी मला सीट मिळालं. पण एकदम टॉप कॉलेजला नाही मिळालं. म्हणजे इट वॉज अ गुड इन्स्टिट्यूट पण स्टील नॉट द टॉप इन्स्टिट्यूट. सो त्यावेळी थोडंसं मला वाटलं की मी अजून जरा फोकस पाहिजे होतं 11वी 12वीत, तर अजून टॉपच्या कॉलेजला गेलो असतं. बट स्टील राईट नाव आय हॅव नो रिग्रेट्स बिकॉज मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो ते आय वॉज लकी टू स्टडी इन SKM मेडिकल कॉलेज पुणे. सो दॅट वॉज ऑल्सो ग्रेट इन्स्टिट्यूट. नवले मेडिकल कॉलेज जे मेडिकल फील्डमध्ये त्यांना माहिती आहे. सो आय वॉज लकी टू स्टडी देअर आणि तिथेच माझा मूलभूत पाया तयार झाला. So we'll quickly move to the MBBS journey and we will quickly add some point in the MBBS journey of your life. So I would like to mention that Yogesh was, the captain of Maharashtra University of Health Sciences, and he was the best sport person of the year 2015. Plus he has, in 2018 he was the best outgoing sports person of the batch 2012. So there were also good achievements you have. So tell us more about the MBBS journey. In MBBS days also I was enjoying the MBBS days a lot. Okay. हे कट करायचं का? बरं ठीक आहे. हे मधले आता बोलतो ते कट करू. So MBBS journey was beautiful, wonderful. I enjoyed my MBBS days a lot. I used to play more sports in MBBS days and less studies and more sports. Like 60% of my time I used to play all kinds of sports, mainly table tennis. But at the same time I used to play football, cricket, lawn tennis, everything, volleyball, everything I used to play. Kho also. 1 or 2 years I played Kho. Athletics. I was the gold or sometimes gold and sometimes silver medalist in 100-meter running race, and relay also gold medal we got. So sports was a bigger part of my journey in MBBS, and I used to study also. There was a balance in MBBS, so study and sports, but it was 60-40, 60%, 50 to 60% sports and 50% studies. But when I used to study, when I used to study with full focus. So I was good student but not the topper in exams and everything, but I was not the exact topper, rank 1, rank 2. I was not the topper, but whenever I used to study, I used to study with a lot of understanding and depth. My concepts was very clear. So though I not used to study for the whole year, but whenever I used to study near exams, 1 or 2 months, 3 months near exams, so I used to study with focus, and my main thing was our concept should be clear. So जे कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर ते लॉंग टर्म ब्रेनमध्ये राहतात, आणि लॉंग टर्म राहिल्यामुळे पुढच्या आयुष्यात जेव्हा मी आता प्रॅक्टिस करतोय किंवा पेशंटला ट्रीट करतोय तर ते कन्सेप्टच उपयोगात येतात. जर कोणी टॉपर जरी असेल आणि त्यांनी जर रटलं असेल, पाठांतर केलं असेल, तर दॅट इज नॉट युजफुल इन फ्युचर लाईफ. त्यावेळी तुम्हाला जास्त मार्क पडतील पण दॅट इज नॉट युजफुल इन ट्रीटिंग द पेशंट्स आणि फ्युचर लाईफ. सो मला इथे एक सांगायचं असेल जे स्टुडंट्स असतील, बघत असतील इंटरव्ह्यू त्यांना, की जेव्हा पण तुम्ही स्कूलमध्ये असाल, इंजिनिअरिंगला असाल, मेडिकलला असाल, कुठेही असाल, जो पण अभ्यास कराल तो अंडरस्टँडिंग त्याच्या डेप्थमध्ये जाऊन पूर्णपणे अंडरस्टँड करून कन्सेप्ट समजून घेऊन करा. त्याच्यात मार्काच्या मागत राहू नका, कारण शेवटी तुमच्यासोबत राहणारे ते नॉलेज आणि कन्सेप्ट्स, सो ते तुम्हाला पुढे फ्युचर लाईफमध्ये हेल्प करतील. सो तो एक मुद्दा होता. आणि स्पोर्ट्स आर ऑलवेज फिटनेस हे आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. ॲट द सेम टाईम आय यूज टू एन्जॉय द स्पोर्ट्स. असं नाही की मला स्पोर्ट्स खेळायचंच आहे किंवा लोकांना प्रूव्ह करायचं म्हणून मी स्पोर्ट्स खेळत नव्हतो. आय यूज टू एन्जॉय इट. टेबल टेनिसला सुद्धा मी महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होतो. त्यात सगळे मेडिकल कॉलेज येतात, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि
डेंटल कॉलेजेस, MBBS कॉलेजेस, फिजिओथेरपी सगळे कॉलेजेस येतात. त्यात हजारो लोक पार्टिसिपेट करतात. तर आय वॉज द कॅप्टन ऑफ टेबल टेनिस महाराष्ट्र युनिव्हर्सिटी टीम, MHS टीम. सो दॅट वॉज a great pleasure to lead the Maharashtra University outside state. So I went to Bhopal for All India Inter-University. Talking about representing MHS outside Maharashtra state for going for national, I was representing MHS team and I was the captain of the team. And I was lucky to have Dr. Siddhant Bhargava as my teammate. He is now performing a great job in the social media platform and starting a food darzi. So he's my good friend and he's doing a great job in his business. Talking about All India Inter-University Tournament, आम्ही सगळे स्पोर्ट्स खेळायला भोपाळमध्ये गेलो, जिथे ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल टुर्नामेंट होती टेबल टेनिसची, जिथे आम्ही भोपाळ, गुजरात, मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या टीमसोबत आम्ही टुर्नामेंट खेळलो. तिथे आम्हाला सेमीफायनलपर्यंत साधारण आमची जर्नी गेली, पण दॅट वॉज द ब्युटिफुल जर्नी. आणि तिथनं चांगले फ्रेंड्स तयार झाले, एक्सपिरियन्स चांगला आला. तिथे ॲक्च्युली खूप वेगळ्या युनिव्हर्सिटीचे लोक आलेले, आर्ट्स युनिव्हर्सिटी, इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी, आणि तिथे ऑल इंडिया जे टॉप रँक 10 टेबल टेनिसमधले होते, की रँक 5 ऑल इंडिया रँकिंग 10-15, ज्यांनी ऑलरेडी इंटरनॅशनल लेवलला टेबल टेनिसमध्ये इंडियाकडनं ते खेळले होते, इंडियाला रिप्रेझेंट केलेले लोक आलेले. त्यामुळे त्यांच्यासमोर आय वॉज डुईंग माय MBBS. तो आम्ही प्रोफेशनल टेबल टेनिस प्लेयर नव्हतो, पण त्यांना पाहून आम्ही बरंच काय आम्हाला शिकायला मिळालं. सो दॅट वॉज अ ब्युटिफुल जर्नी. सो दॅट वॉज द जर्नी टिल MBBS. सो नाव आफ्टर MBBS तुला फर्स्ट अटेम्प्टमध्येच MS ला ॲडमिशन भेटली. सो इट वॉज ऑल्सो रेअर सिच्युएशन. तुम्ही 5 ते 10% लोकांना फक्त फर्स्ट अटेम्प्टमध्ये, कारण की लोक रिपीट करतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना ॲडमिशन भेटते MS साठी. सो त्याच्यासाठी तुला काय बोलायचं आहे MS बद्दल? टॉकिंग अबाउट द PG एंट्रन्स, MSची ॲडमिशन, बेसिकली मगाशी मी जसं बोललो की MBBSला मी काय टॉपर नव्हतो किंवा फार काय खूप अभ्यास असं करायचं असं नाही, पण जेवढा करायचं ते कन्सेप्ट क्लिअर असायच्या आणि त्यामुळं लॉंग टर्म अंडरस्टँडिंग असायचं. त्यामुळं PG एंट्रन्स क्रॅक करायला पण त्याची हेल्प झाली. बट ॲज आय सेड, आय वॉज नॉट द टॉपर. सो MSला सुद्धा मी एकदम टॉप कॉलेजला नाही शिकलो. MSची पण इन्स्टिट्यूट माझी चांगली होती, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड. इट इज ऑल्सो व्हेरी गुड इन्स्टिट्यूट, बट इट इज नॉट द टॉप इन्स्टिट्यूट इन इंडिया. सो तेव्हासुद्धा मला असं थोडं वाटलं की मी MBBSमध्ये स्टडीजमध्ये हार्डवर्क कमी केलं, बट फोकस थोडं जे काय हार्डवर्क केलं एकदम लिमिटेड टाईम, तर तो फोकस होता आणि कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे फर्स्ट अटेम्प्टला मला मिळून गेलं. तेवढा मी अभ्यास केला की जस्ट मला MSला ॲडमिशन मिळेल त्यातल्या त्यात चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये. तेवढा मी अभ्यास केला होता, अंडरस्टँडिंग चांगलं होतं आणि इंटर्नशिपमध्ये एक 6 months to 8 months अभ्यास करून मला फर्स्ट अटेम्प्टला मिळून गेलो. ओके. टेल अस मोर अबाउट युअर MS जर्नी. या सो MS जनरल सर्जरी रेसिडेन्सी, ज्यांनी मेडिकल फील्डमध्ये त्यांना माहितीच असेल, पण बाकीच्यांसाठी सुद्धा सांगेल की MS जनरल सर्जरी रेसिडेन्सी इज नॉट इझी. इट इज व्हेरी हेवी वर्क इन फर्स्ट इयर मेनली. फर्स्ट इयरमध्ये जेव्हा JR असतो तेव्हा फर्स्ट इयर MS जनरल रेसिडेन्सीमध्ये यू डोंट गेट टाईम टू ईट, यू डोंट गेट टाईम टू स्लीप. तुम्हाला 18-20 तास आम्हाला काम करायला लागतं कधी. समटाईम्स देर आर व्हेरी हेवी डेज, जेव्हा आम्ही OTतच दिवस रात्र OTत काम केलं आहे आणि तिथेच OT2मध्ये झोपलं आहे. जेवण पण सुद्धा तिथे, किंवा कधी दुपारचं जेवण ते रात्रीचं जेवण मिस व्हायचं. डबे यायचे हॉस्पिटलमध्येच. आम्ही पूर्णपणे 6 ते 8 महिने फर्स्ट इयरला आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो. डबे यायचे आणि डबे जायचे, आम्हाला जेवायला सुद्धा टाईम नसायचा. असे पण कधी दिवस यायचे. तर कधी कसं व्हायचं, समटाईम्स इट वॉज गुड टाईम्स ऑल्सो, नॉट ओनली हेवी वर्क, बट मॅक्झिमम फर्स्ट इयर तसंच होतं. सो तेव्हा पूर्णपणे कामावरच लक्ष होतं. सेकंड इयर आणि थर्ड इयर वॉज बेटर इन टर्म्स ऑफ वर्क. देर वॉज वर्क अँड स्टडी बॅलन्स इन मेनली थर्ड इयर. सेकंड इयरमध्ये सुद्धा फर्स्ट इयरमध्ये एवढं हेवी वर्क होतं की काहीच कशालाच टाईम नव्हतं. सेकंड इयरमध्ये थोडंसं मी स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात केली. सेकंड इयरमध्ये कामानंतर बॅलन्स मिळाला. थोडा काम लिमिटेड होतं, पण राहिलेल्या टाईममध्ये मी थोडंसं फिटनेसकडे, अगेन स्पोर्ट्स आणि फिटनेसकडे थोडं लक्ष द्यायला लागलो. जिम जॉईन केली. मग आय यूज टू वर्कआउट एव्हरी डे, ॲटलिस्ट 30 minutes, 15 minutes, 45 minutes, वॉट एव्हर टाईम माझ्याकडे आहे. तर सेकंड इयरमध्ये मी जिम चालू केली.
सो आणि तिथे सुद्धा मी टेबल टेनिस फार टाईम नाही मिळायचा. रेसिडेन्सीमध्ये ज्यांना माहिती आहे फार टाईम मिळत नाही, पण सेकंड थर्ड इयर जसे ज्युनियर्स आले मी सिनियर झालो तसं मी थोडासा टाईम टेबल टेनिस किंवा जिम फिटनेससाठी स्वतःसाठी काढायचो. सो ते एक मला इथे सांगायचं सगळ्यांना की तुम्ही जे काय करिअर करत असाल दॅट इज युअर चॉईस, बट फिटनेस वेदर इट इज जिम, एरोबिक्स और व्हॉट एव्हर तुमचं आवडतं स्पोर्ट्स असेल तर एक काहीतरी आयुष्यात तुम्ही फिटनेस एव्हरी डे हाफ ॲन आवर का होईना 50 मिनिट्स का तुम्ही 45 मिनिट्स व्हॉट एव्हर तुम्ही स्वतःला टाईम दिलाच पाहिजे. कारण विदाउट फिटनेस देर इज नो गुड लाईफ, ब्युटिफुल लाईफ आय थिंक. सो आत्ता जी एक्झाम तू क्रॅक केली ती एक्झाम MS दिल्यानंतर इमिजिएटली 6 महिन्यानंतर असते. तो MSची एक्झाम आत्ता जी दिली एक्झाम ती आणि MSच्या टाईममध्ये स्टडी आणि वर्क बॅलन्स हे सगळं कसं मॅनेज केलं? ॲक्च्युली जसं मी आत्ता बोललो की सेकंड इयरमध्ये मी वर्क आणि फिटनेसकडे लक्ष द्यायला चालू केलं, तसं ॲट द एंड ऑफ सेकंड इयर व्हेन आय एंटर्ड माय थर्ड इयर तेव्हा पुन्हा वाटायला लागलं की आय वॉज सो डिटरमाइंड टू डू ऑन्को सर्जरी ओनली. म्हणजे कॅन्सर सर्जरीज मला करायचं होतं आफ्टर MS नंतर. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की MS नंतर सुपर स्पेशालिटी करता येते. त्याच्यात वेगवेगळे चॉईसेस असतात, न्यूरो सर्जरी, कार्डियक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, अगेन पिडियाट्रिक सर्जरी, लहान मुलांचं स्पेशलिस्ट, तर त्यासाठी सुद्धा एंट्रन्स असते. ओके. तर ते माझ्या डोक्यात होतं. सो त्यासाठी जसं सेकंड इयरचा सेकंड हाफ आला आणि थर्ड इयर चालू झालं त्यावेळी मला वाटायला लागलं की अगेन वी हॅव टू गिव्ह वन मोर एंट्रन्स इन लाईफ. आणि ते सुद्धा आणि आय वॉज सो डिटरमाइंड टू डू ऑन्को सर्जरी इन टॉप इन्स्टिट्यूट. आत्तापर्यंत जसं मी बोललो की मला आय वॉज इन गुड इन्स्टिट्यूट बट नॉट द टॉप इन्स्टिट्यूट्स इन इंडिया. सो कॅन्सर सर्जरी वॉज decided when I entered MS my Krishna Medical. At that time only I decided. So I want to do cancer surgery in top institute in India like Tata Memorial Hospital Mumbai or AIIMS Delhi. So I was so determined to do onco surgery in top institute only. तर मी त्या दृष्टीने मी माझ्या सेकंड इयर एंडला आणि थर्ड इयरच्या बिगिनिंगला मी तो प्रवास चालू केला. आणि जेव्हा चालू केला तेव्हा सुद्धा काम होतंच. म्हणजे असं नाही की पूर्णपणे अभ्यासाला वेळ होता, फुल डे काम असायचंच. पण रात्री ॲटलिस्ट रात्री सकाळी 8 ते रात्री 8 तर कामच असायचं. पण तरी रात्रीचा फिटनेस हाफ ॲन आवर फिटनेस जिम, वेदर इट इज जिम और टेबल टेनिस, त्याला ते दिवस जेवण झाल्यावर मी ॲटलिस्ट 9-9:30 नंतर मी लायब्ररीत जायचो आणि 12पर्यंत लायब्ररीत बसायचो. सो ॲटलिस्ट 2 hours और समटाईम्स जेव्हा अजिबातच टाईम नसेल, काम जास्त असेल तर ॲटलिस्ट 1 hour 30 minutes 20 minutes सुद्धा मी काही डेजला अभ्यास केलेला आहे लायब्ररीत जाऊन. आणि मग 12 वाजता मग यायचो. आय यूज टू स्लीप अँड अगेन नेक्स्ट मॉर्निंग आय यूज टू वेकअप ॲट 7 and I have to go for work at 7:30 7:45. So that was my routine in second year and third year, mainly third year, for 1 year in third year. So okay, that was the work and study balance. When did you start for the entrance exam? So I was preparing from third year, but with full focus at the end of third year. My third year, just before 6 months before the MS exam, MS final exam was in June 2021. Okay. So just before 6 months, in November or December 2020, I started for entrance, preparing for not for MS. I started preparing for entrance exam mainly and side by side MS exam. So I joined some few classes like Speed Institute, which is super specialty class for onco surgery entrance. So वो क्लास वो करते थे. क्लास सोबतच मी नोट्स पण काढायचो. आणि मेनली क्लाससोबत नोट्स काढण्यापेक्षा पण माझा भर असायचा की अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट अगेन. आणि आय वॉज रिडिंग द स्टँडर्ड बुक्स, जे की ऑन्कोचं बायबल आहे, डेविका, किंवा जनरल सर्जरीचे जे स्टँडर्ड बुक्स असतील, लव बिलियनी सिस्टम, हे मेडिकल फील्डवाल्यांसाठी मी सांगतो. आणि फॉर अदर स्टुडंट्स आय यूज टू फोकस ऑन कन्सेप्ट्स अँड द बेसिक्स. सो क्लासेसमध्ये ते अंडरस्टँडिंग चांगलं यायचं. सो जस्ट 6 months before MS, I started again studying for entrance with full focus. So since in January 2021, just 5 months before MS exam, I started preparing full fledged because आम्हाला कामातनं थोडं रिलीफ केलं होतं. MS ची एक्झाम होती 4-5 monthsवर. मग कामातनं रिलीफ केलं तर मी फुल फोकसनी मग अभ्यास चालू केला. आणि तेव्हासुद्धा मी फोकस माझा पूर्णपणे एंट्रन्सच्या अभ्यासावर होता, नॉट ऑन पासिंग द MS एक्झाम. बिकॉज
I was reading all the basics and standard books, so I was sure that I will pass with good marks in MS exam. Okay. But at the same time, I have 60% of I gave my time to entrance preparation, like whether कॅन्सरचं जे बेसिक्स असतील, whether it is basics of cancer for entrance or general surgery जे स्टँडर्ड बुक्स असतील, आणि at the same time MCQs, the video lectures, online video lectures, and solving the MCQs and giving test. So that was my beginning of the journey with classes and reading standard books. सो MS ची एक्झाम तू आता चांगल्या मार्गाने पास झाला, त्याच्यानंतर स्टडीज करून एवढं सगळं बॅलन्स, वर्क स्टडी बॅलन्स करून, त्याच्यानंतर जे मेन 6 ते 7 महिने होते त्याच्यामध्ये तू कसा फोकस केला आणि कसा स्टडी केला? So talking about the preparation after MIMS, so MS एकदा पास झालो तर जे थोडंसं जे स्ट्रेस असतो की MS पण एक्झाम पास व्हायची, तर ते मेन फॅक्टर झालं होतं की आय वॉज समथिंग, MS जनरल सर्जन इज समथिंग. सो विथ दॅट कॉन्फिडन्स, आणि माझ्याकडे डोळ्यासमोर मेन एंट्रन्स होती माझी, जिथे मला टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई किंवा एम्स दिल्लीसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये मला शिकायचं होतं. कॅन्सर सर्जरीसाठी सीट पाहिजे होतं, आणि कॅन्सर सर्जरी म्हणजेच ऑन्को सर्जरी, जे की आता सध्या टॉपची ब्रँच आहे सर्जरीमध्ये, सुपर स्पेशालिटीमध्ये. तिथे मला स्टार्टिंगपासून माहिती होती कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, आणि सीट्स ऑल इंडिया एम्सला फक्त 8 सीट आहेत, आणि जिपमरला 2, तो अशा 10 सीट्स आहेत सेंट्रल इन्स्टिट्यूटमध्ये, टॉप इन्स्टिट्यूटमध्ये, आणि टाटा सारख्या ठिकाणी 24 सीट आहेत. तर अशा मोजून 50 सीट असतील. एम्समध्ये फक्त 10 आणि टाटामध्ये 24. तर मला हे माहिती होतं की ऑल इंडिया मध्ये एक्झाम देणारे लोक खूप जास्त आहे आणि सीट्स फक्त एकदम लिमिटेड आहेत. तर मग मला माहिती होती की पूर्णपणे आपल्याला नेक्स्ट 6 मंथ्स, MS नंतर 6 मंथ पूर्णपणे फोकस करायचा आहे. तो MS ची एक्झाम झाली, मी सेलिब्रेशनला सुद्धा तिथे जास्त टाईम घातला नाही. मी MS ची एक्झाम झालं नेक्स्ट डे, इमिजिएटली रिझल्ट्स आल्याला नेक्स्ट डे आय वॉज ॲट माय होम अहमदनगर. मी कराडला होतो शिकायला. मी नगरला आलो आणि नेक्स्ट डे आय स्टार्टेड स्टडिंग, बिकॉज मला माहिती होतं की किती अभ्यास लागतो आणि कॉम्पिटिशन किती आहे. सो हाऊ वॉज युअर शेड्यूल ॲक्च्युली? की 6 मंथ फोकस करायचं होतं, तर ते शेड्यूल कसं. सो आता तुला 6 महिने ॲक्च्युली फोकस करायचं होतं, पण त्याच्यामध्ये शेड्यूल कसं होतं ते आपल्या स्टुडंट्सला थोडंसं सांग. सो हे 6 महिने मला माहिती होते की खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण खूप सारे रिपीटर्स असतात ऑन्कोला सुद्धा, की जे MS नंतर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष घालतात, पण त्यांना कधी कधी MS नंतर ऑन्कोची सीट भेटत नाही, कारण सीट्स एवढ्या कमी आहेत, कॉम्पिटिशन खूप जास्त येतं. म्हणून मी पूर्णपणे हे 6 मंथ्स प्लॅन केलेले, की प्रॉपरली प्लॅनिंग होतं. आणि मी जे टॉपर्स होते लास्ट इयरचे, ऑलरेडी ज्यांना ऑल इंडिया रँक 6, रँक 13, अजिंक्य काळे, ही वॉज माय बिग सपोर्ट, अँड तो जो ही वॉज माय सिनियर इन नॉलेज. तो त्यांनी जो गायडन्स दिला की सम टॉपर्स गायडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या लोकांनी ऑलरेडी ते अचीव केलं आहे, तर त्यांचा गायडन्स घेऊन मी स्वतःचा प्लॅन बनवला की ह्या 6 मंथ्समधला आपला प्लॅन हे असेल, तर आपल्याला तो जे काय अल्टिमेट गोल आहे ते अचीव होईल. तर जे पण स्टुडंट्स आहेत आणि जे आता एंट्रन्ससाठी प्रिपेअर करत आहेत किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करतात, त्यांना हे सांगायचं आहे की तुमच्याकडे जे काही 4 महिने, 6 महिने, 8 मंथ्स असतील, ते प्लॅन देम प्रॉपरली. आणि महत्त्वाची सगळ्यात गोष्ट 2च आहेत, की एक असतं गोल जिथे आपल्याला पोचायचं आहे, आणि एक असतं शॉर्ट टर्म टार्गेट्स. तर मी स्वतःसाठी खूप छोटे म्हणजे मेन अभ्यासाचं पोर्शन खूप जास्त असायचं, तर ते मी छोट्या पार्टमध्ये डिवाइड करायचो, आणि मी डेली टार्गेट ठेवायचो की आज आपल्याला ह्या 1 डेमध्ये आपल्याला एवढा त्यातलं कव्हर करायचं, एवढा अभ्यास कव्हर करायचा. सो त्यातलं मी टार्गेट्स थोडे मोठे ठेवायचे पर डे सुद्धा, त्यातनं जेणेकरून ते टार्गेट एवढे जास्त असायचे की पूर्ण अचीव नाही व्हायचे, 90% व्हायचे, कधी 80% व्हायचे, पण ते सुद्धा खूप जास्त असायचे ॲज कम्पेअर्ड टू सम अदर पीपल हू आर माय कॉम्पिटिटर्स. सो ते अचिव्हिंग द डेली टार्गेट्स is very important. If you almost achieve your 90-100% of daily targets, you will reach to your goal ultimately तुम्ही तुमचा गोल अचीव कराल. सो डिरेक्टली तुम्हाला रँक 1 यायचं आहे किंवा रँक 10 यायचं आहे, टॉप 10मध्ये यायचं इंडियात, असं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला डेली टार्गेट्स ठेवून ते अचीव करत स्टेप बाय स्टेप तुम्ही तिकडे पोहोचाल. ओके, भारी खूप एकदम. म्हणजे ॲक्च्युली लोक काय करतात, डायरेक्टली मोठी जंप घ्यायचा प्रयत्न करतात, आणि हे स्मॉल पार्टमध्ये जे तू सांगितलं की गोलला डिवाइड करायचं, डेली गोलमध्ये डिवाइड करायचं, ही स्ट्रॅटेजी ॲक्च्युअलमध्ये मी पण इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केलेली आहे माझ्या बिझनेस ग्रोथसाठी. कारण की खूप मोठे टार्गेट्स असतात, ते अचीव करणं पॉसिबल होत नाही. तर ही गोल स्ट्रॅटेजी
ही खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो ओके, तू डेली गोल ठेवलेला होता, बट हाऊ मेनी आवर्स डिड यू यूज टू स्टडी फॉर वन डे? So on an average in the beginning of the 6 months, I used to study for on an average 8 hours or 10 hours a day. आणि जसं जसं टाईम पुढे गेला, एक्झाम जवळ येते, लास्ट 2-3 मंथ्स थोडा मी 8 to 10 पासून 10 to 12 hours, and last 1 month किंवा लास्ट 15 days 12 to 13-14 hours मॅक्झिमम. गॉड. आणि एक्झामच्या लास्ट वीकमध्ये तर मी 15-16 आवर्स पण केला आहे. पण ऑन अन ॲव्हरेज जे मेन स्टार्टिंगचा 3-4 मंथचा पिरियड होता तेव्हा मी ॲटलिस्ट 10 आवर्स ऑन अन ॲव्हरेज करायचो. नंतर लास्ट 3 मंथ्स 12 आवर्स पण समटाईम्स आय यूज टू मॅनेज. कधीतरी काही काम आलं तरच आय यूज टू टेक अ ब्रेक, बट अदरवाईज आय यूज टू स्टडी इन ब्रेक्स. आय यूज टू दॅट ऑल्सो आय यूज टू ब्रेक डाऊन इन लाईक 2 आवर्स आत्ता बसलो, मग 5 मिनटं ब्रेक घेतला, प्रोडक्टिव्ह ब्रेक घ्यायचो मी. 2 आवर्सचा ब्रेक घेऊन मग 5 मिनटं ब्रेक घेतला, प्रोडक्टिव्ह ब्रेक घ्यायचो, फोन नाही बघायचो, पण डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड करायचो. आणि ब्रेकमध्ये मग ॲटलिस्ट 10 आवर्स 12 आवर्स व्हायचं, असे 5 ते 6 सेशन्स असं करत 12 आवर्स व्हायचं. आणि ते डेली टार्गेट्स ॲटलिस्ट 90 समटाईम्स 100%, बट मेनी टाइम्स 80-90% अचीव करायचो. बट दॅट वॉज ऑल्सो मोर दॅन इनफ फॉर मी, बिकॉज इट वॉज आय यूज टू सेट टार्गेट्स व्हेरी हाय फॉर डे. त्यातले मग 90% जरी अचीव झाले तरी बरोबर, भरपूर होतं. ठीक आहे. आणि म्हणजे तू आता 12 घंटे 14 आवर्स म्हणजे खूप जास्त, एवढा वेळ तुला स्टडी करण्यासाठी इन्स्पिरेशन कुठून भेटलं? सो मेन इन्स्पिरेशन वॉज मला काही करून ऑन्कोसर्जन व्हायचं होतं. आय वॉज व्हेरी पॅशनेट टू बिकम अन ऑन्कोसर्जन. मला काही करून आय वॉज सो डेस्परेट टू गेट इन टू द टॉप इन्स्टिट्यूट फॉर ऑन्कोसर्जरी, MCH ऑन्कोसर्जरी. आमच्या नगरमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये विचारलं तर MCH ऑन्कोसर्जन अजून कोण नाही. माझ्या बाबांनंतर दुसरं कोणी आलेलं नाही MCH ऑन्कोसर्जन. तर आय वॉज सो डिटरमाइंड टू गेट इट. सो दॅट वॉज द इनर मोटिवेशन. पण ॲट द सेम टाईम प्रत्येकाच्या आयुष्यात असं कधीच होत नाही की 6 महिने कंटिन्युअसली एकदम अपला राहिलो आहे. सगळ्यांमध्ये अपडाऊन्स येतात. पण जेव्हा पण मला असं थकल्यासारखं वाटायचं किंवा समटाईम्स मोटिवेटेड नाही वाटायचं, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आय वॉज मोटिवेटेड ओनली 80-90% ऑफ द टाइम. पण जे काही 10-20% कधीतरी मी खाली असायचो, डाऊन असायचो, एनर्जी फील व्हायची नाही, त्यावेळी आय यूज टू वॉच एलॉन मस्क इंटरव्ह्यूज. आणि एलॉन मस्क कायमच एक सेंटेन्स त्याचं कॉन्स्टंट असायचं की स्टडी, म्हणजे जे सेंटेन्स मला हिट झालं एकदम, की ॲटलिस्ट गिव्ह 12 to 14 hours a day or 80 to 100 hours a week, so that you can achieve the target, whatever your target is. You can achieve that target in 4 months, for which other people will take to do the same, achieve the same target in 1 year. So they will take to achieve that in 1 year. You can do it in 4 months. If you are working 80 to 100 hours a week and they are just working 40 hours a week. जसं आपल्या कोणत्या मेनली कंपनीजमध्ये किंवा कुठेही शेड्यूल असतं की 8 hours a day for 5 days, Monday to Friday. तर ते 18 into 5 40 hours होतात वीकचे. तर तेवढंच काम करायचं. पण आपण जर 80-100 hours काम केलं तर ते आपण 4 महिन्यात टार्गेट अचीव करायचं. दॅट सेंटेन्स हिट मी. आणि मग तेव्हा वाटलं की आपण तेवढं जर हार्डवर्क आपण पुट इन केलं आणि विथ फोकस अँड विथ गुड इंटेन्शन्स, विथ गोल, विथ टार्गेट इन फ्रंट ऑफ आईज, तर ते मला मोटिवेट करायचं. मी मग आय यूज टू मेंटेन द स्टडी. बट ॲट द सेम टाईम मी अजून एक पॉईंट सांगायला लागेल की जरी मॅक्झिमम फुल डे मी अभ्यासच करायचो, पण ॲटलिस्ट इव्हिनिंगला मी 15 minutes एक्झरसाईजला, म्हणजे लाईक सूर्यनमस्कार, योगा, वॉट एव्हर इट इज, 15-20 minutes तरी, किंवा समटाईम्स हाफ एन आवर, समटाईम्स 10 minutes ऑल्सो मी एक्झरसाईजला द्यायचो. की हेल्थसुद्धा मेंटेन राहणं, फिजिकल हेल्थ गरजेचं आहे अभ्यासाच्या फोकससाठी. खूप छान. सो आता एवढ्या फोकसनी तू इंटेन्स फोकसनी 12 तास 14 तास स्टडी करायचा, बट ॲक्च्युली देर आर सो मेनी डिस्ट्रॅक्शन्स. मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, TV आहे, फ्रेंड्स आहेत. तर हे सगळे डिस्ट्रॅक्शनमुळं काय होतं आहे, बिझनेस म्हण नाही तर स्टडीज म्हण, सगळीकडं लोकांना खूप जास्त डिस्ट्रॅक्शन असल्यामुळे खूप जास्त चॉईसेस, आणि इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, आणि फोकस नाही होते. मग एवढा सगळा फोकस तू कसा केला? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय वॉज सो डिटरमाइंड. बिकॉज ऑफ द ॲम्बिशन अँड डिटर्मिनेशन मी एक गोष्ट ठरवलं की कोणत्याच प्रकारचं डिस्ट्रॅक्शन आपल्या अभ्यासाच्यामध्ये, टार्गेटच्यामध्ये नाही आलं पाहिजे. सो मी ते करत असताना, अभ्यास करत असताना मी एक ठरवलं होतं की मोबाईल सगळ्यात पहिले तुमचा मोठं डिस्ट्रॅक्शन आजकालच्या जनरेशनमध्ये मोबाईल आहे. तर मी असं म्हणेन की मी जे करेल तेच करा असं नाही, पण तुम्हाला जर खरंच सक्सेस किंवा गोल्स अचीव करायचे
तर सगळ्यात पहिले मोबाईल आणि व्हॉट्सॲप आणि हे सगळे प्रकार लांब ठेवा. मी काय करायचो की अभ्यासासाठी ग्रुप्स काही ऑन ठेवायला लागायचे तर व्हॉट्सॲप वगैरे. तर बट मी अभ्यासाच्या वेळी मोबाईल माझ्याजवळ कधीच ठेवायचो नाही. मी फोन स्विच ऑफ करून दुसऱ्या पॅरेंट्सच्या रूममध्ये दुसऱ्या रूममध्ये ठेवून द्यायचो. अभ्यासाच्या वेळी पूर्णपणे फोकस मी अभ्यास करायचो. मी फोन किंवा आयपॅड किंवा बाकी काही दुसरं मी अजून बघायचंच नाही. आणि जरी एखादं ऑनलाईन लेक्चर बघायचं असेल किंवा एखादी टेस्ट द्यायची असेल ऑनलाईन तर मी ते आयपॅडवर ठेवायचो आणि फोन पूर्णपणे लांबच ठेवायचं. मी ठरवलं होतं की दिवसातनं एकदा किंवा दोनदा फोन बघायचा इव्हिनिंगला. सकाळी अभ्यास उठल्यावर थोडंसं आवरून लगेच 20-30 मिनिट्समध्ये अभ्यास चालू करायचो आणि फुल डे अभ्यास यूज टू स्टडी होल डे अँड इन द इव्हिनिंग ओनली फॉर 15-20 मिनिट्स 30 मिनिट्स or 45 minutes I used to switch on the phone and mainly to see the WhatsApp study group messages ज्याच्यात अंकाचे कॅन्सर रिलेटेड क्वेश्चन्स असायचे ते मी बघून मग अगेन आय यूज टू स्विच ऑफ द फोन अँड अगेन आय यूज टू गो फॉर स्टडीज. सो जस्ट 15-20 मिनिट्स हाफ एन आवर मी फोन ऑन ठेवायचं बिकॉज दॅट वॉज द बिगेस्ट डिस्ट्रॅक्शन फॉर मी ऑल्सो. सो आय अवॉइडेड दॅट कम्प्लिटली. अँड आजकालच्या जनरेशनला मी तेच म्हणेल की जेव्हा तुम्ही फोकसनी कोणतंही काम करत असाल किंवा अभ्यास करत असाल तर सगळ्यात पहिले फोन आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही डिस्ट्रॅक्शन सगळं अवॉइड करा. आणि अभ्यासासाठी स्पेशली शांत रूम किंवा लायब्ररी प्रेफरन्स द्या. माझी रूममध्ये क्वाईटनेस होतं तर मी रूममध्येच करायचो. सो अवॉइडिंग डिस्ट्रॅक्शन्स इज इक्वली इम्पॉर्टंट टू अचीव युअर टार्गेट. सो आय फील. आणि बाकी अजून जर सांगायचं झालं तर एक मोबाईल फॅक्टर दुसरे असतात की बाकीचे काम झालं. मी MS ऑलरेडी झालेलो तर बाकीचं काम असेल मला इच्छा होत असेल सर्जरीज करायला बाहेर जाऊन पण मी ठरवलं होतं की आपल्याला हा एकच अटेम्प्ट आहे आणि हा आपला लास्ट अटेम्प्ट आहे. ओके. तेव्हा मी ठरवलं होतं की मला रिपीट करायचं नाही आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्येच चांगलं कॉलेज मिळायचं म्हणून मी MS होऊन सुद्धा मला पूर्णपणे अभ्यासावर फोकस होता. मी सर्जरीज वगैरे जाणं हे 6 मंथसाठी थांबवलं होतं. मी फक्तपणे पूर्णपणे अभ्यास करत होतो. आणि अदर दॅन दॅट जर आजकाल जनरेशन मुलींमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पार्टी करणं ह्याच्यात टाईम वेस्ट करतात तर ते सुद्धा मी पूर्णपणे अवॉइड केलं होतं. मी कोणाच्या फार असं लोकांच्या कॉन्टॅक्टमध्येच नव्हतं जे डिस्ट्रॅक्शन असतील. जे मी 4-5-5-6 अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे ऑलरेडी एंट्रन्ससाठी फुल फ्लेजमध्ये प्रिपरेशन करत आहेत. सो कधी मोटिवेशनसाठी मी त्यांच्याशी सुद्धा बोलायचं कारण दे ऑल्सो यूज टू स्टडी फॉर 10-12 hours. सो आणि आम्ही यूज टू डिस्कस अबाउट द स्टडीज अँड वी यूज टू डिस्कस ॲटलीस्ट 1 hour a day. दॅट वॉज अगेन माय बिगेस्ट सक्सेस फॅक्टर की मी 1 तास तरी आम्ही कॅन्सरबद्दल किंवा जे काही आम्ही प्रिपरेशन करतो त्याबद्दल तो एक टॉपिक घेऊन त्याबद्दल आम्ही डिस्कस करायचो. तर ते मेमरीसाठी आणि रिटेन्शनसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो दॅट ऑल्सो हेल्प मी अ लॉट. सो ज्यांना कोणाला एंट्रन्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाम येतात दे कॅन ट्राय फॉर इट. नाईस पॉईंट. सो ओके तर डिस्ट्रॅक्शनबद्दल बोललो. आता या सगळ्या गोल मागं काहीतरी एक सिक्रेट असणार. तर वॉट आणि सगळ्यांचं एक काही ना काही सिक्रेट असतं की मी हे माझ्या हे डोक्यात होतं त्याच्यामुळे हे मला अचीव झालं. सो व्हॉट वॉज युअर सिक्रेट मंत्रा? So there is my secret mantra is everyone knows about it but ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की भगवद्गीता मी पूर्ण तर वाचलेली नाही पण जी थोडीफार वाचली तर त्याच्यात एक श्लोक आहे जे आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य सुद्धा मी सांगितलं की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. ते माझ्या मनावर पूर्णपणे ठसलेलं होतं आणि हे माहिती होतं की आपण आपले कर्म करूया, डेली टार्गेट्स अचीव करूया आणि फळाची अपेक्षा करायला नको. जर आपण रिझल्टचा विचार करत बसलो तर स्ट्रेस वाढतो, फोकस तेवढा होत नाही. हे मी माझ्याच लाईफमध्ये आधीसुद्धा एक्सपिरियन्स केला की जेव्हा मी रिझल्टचा विचार केला तेव्हा तेवढा फोकसने अभ्यास होत नाही, स्ट्रेस वाढतो. तर मी ह्यावेळी ठरवलं होतं की पूर्णपणे आपलं इनपुट देऊया, अभ्यास करूया, रिझल्टचं बघून घेऊ जे होईल ते. तर दॅट इज माय बिगेस्ट मोटिवेशन. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर ते खूपच आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये गरजेचं आहे आणि भगवद्गीतेत हे सांगून गेले आहेत आणि ते आत्तासुद्धा खूप रेलिव्हंट आहे. आणि दुसरं म्हणजे अजून एक स्टोरी माझ्या डोक्यात पूर्णपणे भिनलेली आहे. ती म्हणजे अर्जुनाची स्टोरी की जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की द्रोणाचार्य अर्जुनाला विचारतात जेव्हा नेम लावायचा असतो की पक्षी बसले असतो झाडावर तर बाकीच्यांना विचारतात, लोक म्हणतात की झाड दिसतंय किंवा पक्षी दिसतोय, अजून काय काय दिसतं.
जेव्हा अर्जुनाला द्रोणाचार्य विचारतात तेव्हा तो म्हणतो की मला द्रोणाचार्यांनी नेम पक्षाच्या डोळ्यावर लावायला सांगितलं असतं, पण ॲट द सेम टाइम बाकी सगळे काय काय दिसतात, अजून काय दिसतात असं द्रोणाचार्य अर्जुनाच्या भावंडांना विचारत होतो. बाकीचे सगळे लोक, काही लोकांना जाड दिसतात, पक्षी दिसतात, काही लोक म्हणतात तुम्ही दिसताय, द्रोणाचार्य दिसतात, तर काइंड ऑफ डिस्ट्रॅक्शन फ्रॉम द गोल. जेव्हा अर्जुनाकडे येतं द्रोणाचा विचार, तेव्हा अर्जुन म्हणतो की मला फक्त पक्षाचा डोळा, जे टार्गेट द्रोणाचार्यांनी सांगितलेलं असतं, तो म्हणतो की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय आणि दुसरं काहीही दिसत नाही. तर ती स्टोरी माझ्या लाईफवर इम्पॅक्ट करून गेली की आपल्या, आणि आत्ता ती दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द मेन मोटिवेशन की आपल्याकडे जे 6 मंथ्स आहेत आणि एकच टार्गेट डोळ्यासमोर आहे की ऑन्को सर्जरी टॉप इन्स्टिट्यूटमध्ये करायचं आहे, वेदर इट इज एम्स और टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई. सो ते टार्गेट डोळ्यासमोर होतं आणि ते मी डोक्यात ठेवून पूर्णपणे फोकस एकाच गोष्टीवर टाकलं होतं की स्टडीज अँड अचीव द डेली टार्गेट्स. तर त्याच्यामुळं ते पॉसिबल झालं. सो आता आपण सगळं पास्ट जेवढं पण तुझे अचिव्हमेंट्स आहेत त्याच्याबद्दल बोललो. आता थोडंसं फ्युचरकडे जाऊया की लॉंग टर्म गोल काय पाहिजे आणि शॉर्ट टर्म गोल. सो तुझा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल काय? सो मी माझा गोल सांगण्याआधी मी लोकांना हे सांगू इच्छितो की आपल्याला प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक शॉर्ट टर्म गोल असला पाहिजे की नेक्स्ट 6 मंथ्स, नेक्स्ट 1 इयरमध्ये जे तुमचं टार्गेट आहे, जसं एक एंट्रन्स असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल किंवा वेदर इट इज पासिंग MBBS, MS और इंजिनिअरिंग, व्हॉट एव्हर इट इज, जे काय लॉ किंवा जे काय तुम्ही करत असाल, आर्ट्स किंवा बिझनेस असेल, स्टार्टअप असेल, तर जे काय तुमचा एक शॉर्ट टर्म, मला 6 मंथमध्ये एवढी ग्रोथ करायची आहे की हे टार्गेट अचीव करायचं. जसं तन्मयचा स्टार्टअप आहे, त्याला नेक्स्ट 6 मंथमध्ये किंवा 1 इयरमध्ये माझा बिझनेस आत्ता इथे आहे तो इथून इथं न्यायचा आहे, तर हे शॉर्ट टर्म गोल असलं पाहिजे. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की सगळ्यांना आपणा सर्व एक लॉंग टर्म विजन असलं पाहिजे. यू शुड हॅव अ लॉंग टर्म विजन अँड विच शुड बी व्हेरी बिग. सो मोठे स्वप्न पाहिले पाहिजेत, बिग ड्रीम्स असले पाहिजेत. सो लो एम इज अ क्राईम, हे APJ अब्दुल कलाम म्हणायचे, ते मला कायम मनात आठवत राहतं. आणि त्यामुळं मी एक शिकलो की यू शुड हॅव बिग विजन विच विल इम्पॅक्ट मॅक्झिमम नंबर ऑफ. सो आपण लोकांचं आयुष्य कसं चांगलं अजून बेटर करू शकतो, तर हा एक त्याच्या मागचा पर्पज असला पाहिजे असं मला वाटतं. नॉट जस्ट युअर ओन ग्रोथ और जस्ट मनी, हे कधी टार्गेट असलं नाही पाहिजे की युअर मनी शुड नॉट बी मोटिवेशन, बट कसं मॅक्झिमम लोकांचं लाईफ बेटर करू शकतो, त्याच्या थ्रू आपली सुद्धा ग्रोथ कशी होईल, तर हे बघितलं पाहिजे. आणि त्यासाठी लॉंग टर्म विजन असणं गरजेचं आहे. सो माझा लॉंग टर्म गोल हाच आहे की ॲक्च्युली माझ्या मम्मी बाबांनी गरुड कॅन्सर हॉस्पिटल हे चालू केलेलं आहे. तिथे 90% पेशंट्सला, कॅन्सर पेशंटला पूर्णपणे फ्रीमध्ये ट्रीटमेंट मिळते. म्हणजे कॅन्सर सर्जरी असू दे, किमो असू दे, नाही रेडिएशन असू दे, पूर्णपणे फ्रीमध्ये ट्रीटमेंट मिळते. तर तेच मला सध्या नगर जिल्ह्यात आपलं एकच कॅन्सर हॉस्पिटल आहे, तर तेच मला पुढे जाऊन पूर्ण पॅन इंडिया घेऊन जायचं आणि पूर्ण भारतात सगळ्या गरजू पेशंटला फ्रीमध्ये कॅन्सर ट्रीटमेंट मिळावी, हे माझं स्वप्न आहे. आणि त्यासाठी मला खूप तुमचा सपोर्ट लागेल आणि हॉस्पिटलची चेन मोठी काढायला लागेल, ज्याच्यात मॅक्झिमम पेशंट हे फ्रीमध्ये ट्रीट होतील. 90% स्कीमच्या अंडर, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्स अंडर, लाईक महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना आहे आता स्टेटची, त्याच्यासारख्या विविध स्कीम राबवून आपण ते करू शकतो. सो हे लॉंग टर्म विजन आहे की ॲटलिस्ट सगळ्या स्टेट्समध्ये एक करून आपण पोहोचलं पाहिजे. आणि त्यानंतर जमलं तर ग्लोबल पण जायचं, पण आधी स्टेप बाय स्टेप मला ते सांगू इच्छितो की विजन मोठे ठेवा, छोटे स्वप्न बघण्यापेक्षा मोठे स्वप्न बघा आणि त्यावर काम सुरू करून द्या. हार्डवर्क पण खूप करायला लागेल. खूप भारी. जे पण तुझं पण मोठं विजन आहे की इंडियामध्ये आणि ग्लोबली तुला कॅन्सरची फ्री ट्रीटमेंट द्यायची, ते तू नक्कीच अचीव करशील. बिकॉज याच्या आधी पण तू जी पण अचिव्हमेंट केली की एक नॅशनल लेवलचं सिल्वर मेडलिस्ट स्पोर्ट्समध्ये आणि प्लस कॅन्सर सर्जरिस्ट इंडियाच्या टॉप कॉलेजमध्ये, जे तू अचिव्हमेंट घेतलेली आत्तापर्यंत, हे म्हणजे स्पोर्ट्समध्ये आणि स्टडीजमध्ये 2 वेगवेगळ्या डिफरंट फील्डमध्ये तू अचिव्हमेंट केलेली आहे. ते पण तू फक्त इंटेन्स फोकसमुळे अचीव करू शकला. आणि सॉरी,
जे पण तुझं व्हिजन आहे, जे पण तुझं मोठं गोल आहे, ग्लोबल लेवलला आणि पूर्ण इंडियामध्ये वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या कॅन्सरचे फ्रीमध्ये ट्रीटमेंट करायची, ते पण तू नक्कीच अचीव करशील. आणि माझ्याकडून तुला खूप खूप शुभकामना आहे. आणि आपल्या जे पण स्टुडंट्स बघतायत ते पण तुला गुड विशेस देतील, की कारण की तू जे पण काही अचीव केलेलं आहे, की कॅन्सरची एक उच्च पदवी, त्याच्यामुळे कॅन्सर फील्डला खूप जास्त फायदा होणार आहे इंडियामध्ये आणि ग्लोबल लेवलला दोन्हीकडे. सो तुझं खूप मोठं योगदान राहणार आहे आणि तुला पण पूर्ण फोकसमध्ये जेवढं पण तू आत्तापर्यंत ज्या फोकसनी काम केलं आहे त्याच फोकसनी तुला पुढे कंटिन्यू करायचं आहे. आणि कॅन्सर फील्डला तुझं योगदान असंच कंटिन्यू ठेव. आणि हेच मला एवढंच म्हणायचं. थँक्यू तन्मय, थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी अँड टेकिंग इंटरव्ह्यू. तन्मयसुद्धा जे करत आहे ते खूप एक चांगलं काम आहे. लोकांना गाईड करायचं, ज्यांना पण एंटरप्रेन्योर एकदम शून्यापासून ज्यांना सुरुवात करायची त्यांना तन्मय गाईड करायचं काम करत आहे. स्टार्टअप असतील, यूट्यूब चॅनल असतील, ज्यांना चालू करायचं त्यांना तो हेल्प करत आहे. ते खूप चांगलं आणि ग्रेट वर्क आहे. तर त्यालासुद्धा मी शुभेच्छा देईल की त्याचं काम अजूनच वाढत जावं, अजून खूप लोकांना त्याचा फायदा व्हावा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर टू अँड कीप इन्स्पायरिंग पीपल. आणि थँक्यू, थँक्स अ लॉट. या